नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ना, जो लिहिला गेलाय शेकडो वर्षांपूर्वी, पण आजच्या आपल्या या सुपरफास्ट धावपळीच्या जीवनात तो एका परफेक्ट सायकोलॉजिकल टूल किट सारखा काम करतो. होय, आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय प्रसिद्ध अभंग आणि त्याचा आजच्या काळातील एकदम सखोल अर्थ समजून घेणार आहोत. तर सरळ मूळ मुद्द्यालाच हात घालूया. पहा, आज आपल्याकडे सुखसोयींची तशी काहीच कमतरता नाहीये, बरोबर? आधुनिक जगात आपल्याला भौतिकदृष्ट्या सगळं काही मिळालंय, पण तरीही कुठेतरी मनाला ती हवी तशी शांतता मिळत नाहीये, एक प्रकारचं समाधान नाहीये. असं का बरं होतं? सगळं काही हाताशी असूनही आतून काहीतरी रिकामं, काहीतरी अपूर्ण असल्याची अस्वस्थता आजकाल आपल्याला सतत का सतावते? भाग 1. साधेपणा आणि स्थिरता, खऱ्या सौंदर्याचा शोध. आता या अस्वस्थतेचं उत्तर आपल्याला या अभंगाच्या सुरुवातीच्या अत्यंत सुंदर ओळींमध्ये मिळतं. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप होळान दावे हरी. संत तुकाराम महाराज अतिशय भक्तिभावाने विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करतायत. विचार करा, कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल, ज्याच्या गळ्यात केवळ एक साधीशी तुळशीची माळ आहे आणि चेहऱ्यावर एक अत्यंत शांत, लोभस असं स्मितहास्य. आणि हे उदाहरण अगदी अचूकपणे आपल्याला दाखवून देतं की आजकाल आपण सोशल मीडियावर आपली बेस्ट व्हर्जन दाखवण्यासाठी किती धडपडत असतो. आपण हजारो फिल्टर्स आणि एडिट्स वापरतो, जेणेकरून आपलं जीवन जगासमोर एकदम परफेक्ट दिसावं. पण जरा विचार करा, या बाह्य दिखाव्याखाली आपण खरोखर आतून शांत आहोत का? हा अभंग आपल्याला एकदम साध्या भाषेत सांगतो की जीवनातील खरी शांतता आणि खरं सौंदर्य हे कुठल्याही फिल्टर्समध्ये नाही, तर ते नेहमी साधेपणातच दडलेले असते. भाग 2. मानसिक स्थैर्य म्हणजेच स्थिरता आणि शांती. महाराज पुढे म्हणतात, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळांग. या ओळींमध्ये विठ्ठल एका छोट्याशा विटेवर आपले दोन्ही पाय ठेवून उभा आहे. तो अजिबात विचलित होत नाहीये, तो पूर्णपणे स्थिर, अचल आणि शांत आहे. आता हे आजच्या काळाशी जोडून पहा. आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किती भयंकर अस्थिरता आहे, नाही का? कधी करिअरची चिंता, कधी नातेसंबंधांमधील तणाव, तर कधी भविष्याची नुसतीच भीती. या सगळ्या गोंधळात आपण सतत भरकटलेले असतो. पण त्या छोट्याशा विटेवर उभा असलेला विठ्ठल आपल्याला शिकवतो की आयुष्यात किती मोठी वादळं आली तरीही आपण आतून अविचल आणि स्थिर कसं राहायला हवं. आता इथली सर्वात रंजक गोष्ट सांगू. 17व्या शतकातील विटेवर उभं राहण्याची ही संकल्पना आजच्या आधुनिक विज्ञानातील सायकोलॉजिकल ग्राउंडिंगशी किती तंतोतंत जुळते ते पहा. विज्ञानही आपल्याला हेच सांगतं की जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या ग्राउंडेड किंवा एका जागी स्थिर असतो, तेव्हा प्रचंड तणावाच्या परिस्थितीतही आपलं मन अगदी शांत राहू शकतं. भाग 3. खरे अंतर्गत सौंदर्य, आपली खरी ताकद जी आतून येते. या अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात महाराज म्हणतात, कटी पीतांबर कास मिरवली, दाखवी वहिली ऐसी मूर्ती. विठ्ठलानं कमरेला जो पिवळा पितांबर नेसला आहे ना, तो अत्यंत तेजस्वी आणि लक्षवेधी आहे. पण इथे थोडं थांबून नीट लक्ष दिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. विठ्ठलाचं खरं सौंदर्य त्या कपड्यांमध्ये नाहीये, तर ते त्याच्या आतून येणाऱ्या प्रकाशात, त्याच्या स्वतःच्या अस्तित्वात आहे. आजकाल आपण सगळेच बाहेरून प्रेझेंटेबल दिसण्यासाठी अफाट मेहनत घेतो, पण आतून आपण खरोखर आनंदी आहोत का? आपलं खरं सामर्थ्य आणि आपली खरी ओळख ही कुठल्याही ब्रँडमध्ये नसून ती आपल्या इनर ब्युटी आणि खरेपणामध्येच दडलेली आहे. भाग 4. विचारांची सकारात्मक दिशा, मनाची प्रचंड शक्ती. तिसऱ्या कडव्यात संत तुकाराम महाराज म्हणतात, गरुड पारावरी उभा राहील असी, आठवे मानसी त्यांची रूप. या ओळीत भक्ताच्या मनात विठ्ठलाचं ते अत्यंत शांत आणि स्थिर रूप कायमचं कसं कोरलं गेलंय याचं अतिशय सुंदर वर्णन आहे. ते रूप भक्ताच्या मनातून आता कधीच काही केल्या पुसलं जात नाही. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण ज्या गोष्टींवर सतत लक्ष केंद्रित करतो, ज्याचा आपण रात्रंदिवस विचार करतो, तसंच आपलं आयुष्य हळूहळू बनत जातं. जर आपण आपल्या मनात जाणीवपूर्वक सकारात्मक आणि शांत विचार रुजवले, तर आपलं संपूर्ण वास्तव आणि आपलं आयुष्यही अगदी त्याच सकारात्मक दिशेने वाटचाल करू लागतं. हे अगदी साधं गणित आहे. भाग 5. जीवनाचा उद्देश म्हणजेच आपल्या जगण्याची ऊर्जा. आता अभंगाच्या या पुढच्या ओळी खूप भावस्पर्शी आहेत. महाराज म्हणतात, झुरोनी पांजरा होऊन पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. भक्ताची ओढ आणि व्याकुळता इथे अक्षरशः शिगेला पोचली आहे.
त्याला आता फक्त आणि फक्त आपल्या विठ्ठलाला भेटायचंय, त्याच्या जगण्याचं तेच एक सर्वोच्च आणि एकमेव ध्येय बनलं आहे. आज आपल्याकडे कदाचित भौतिक संपत्ती भरपूर असेल, घर, गाडी, पैसा, सगळं काही असेल, पण दुर्दैवाने आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे असा कोणताही खरा उद्देश नाहीये जो सकाळी उठल्यावर आपल्याला खऱ्या अर्थाने जगण्याची ऊर्जा देईल. म्हणूनच पैसा आणि वस्तूंइतकंच इतकंच किंबहुना त्याहूनही जास्त आयुष्यात एखादे ठाम ध्येय असणं गरजेचं आहे. याच ध्येयामुळे आपल्या आयुष्याला एक खरा अर्थ प्राप्त होतो. भाग 6. शरणागतीची ताकद आणि नियंत्रण सोडण्याची कला. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात अतिशय मृदू आणि आर्त शब्दात तुकाराम महाराज देवाला विनंती करत आहेत. ते म्हणतात, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. इथे तुम्हाला कोणताही अहंकार दिसणार नाही, कसलाही मीपणा नाही, तर इथे आहे फक्त एक निखळ अथांग विश्वास आणि संपूर्ण शरणागती. आता आपण पाहूया की हे सगळं एका नव्या पातळीवर कसं जातं. आज आपली निम्मी चिंता यातूनच निर्माण होते की आपण प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या गोष्टी आपल्या हातात अजिबात नाहीत त्याही आपण स्वतःच्या मर्जीनुसार चालवू पाहतो. पण तुम्हाला सांगू, कधीकधी हे सर्व काही नियंत्रणात ठेवण्याचं ओझं खाली ठेवून देणं, परिस्थितीवर आणि निसर्गावर फक्त विश्वास ठेवणं, हेच आपल्या सर्व मानसिक तणावांवरचं एकमेव प्रभावी औषध ठरू शकतं. भाग 7. खऱ्या समाधानाचा मार्ग. या एकाच शेकडो वर्षांपूर्वीच्या अभंगातून आपण आजच्या आधुनिक जीवनासाठी हे अत्यंत शक्तिशाली 5 भक्कम स्तंभ शिकलो आहोत. 1. साधेपणा. 2. स्थिरता. 3. अंतर्गत सौंदर्य. 4. उद्देश. आणि 5. विश्वास. या कायम गोंधळाच्या आणि वेगाने पळणाऱ्या जगात जर आपण हे 5 स्तंभ आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने अंमलात आणले ना, तर मला खात्री आहे तेच आपल्या खऱ्या समाधानाचं आणि अतूट मानसिक शांततेचं रहस्य ठरेल. आजचं हे विश्लेषण थांबवण्यापूर्वी मी इथे एक प्रश्न सोडून जातोय, ज्यावर आपण सर्वांनी थोडा वेळ काढून मनन करणं नक्कीच गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील ती वीट कोणती आहे? असा कोणता भक्कम आधार आहे जो आपल्याला या वादळी जगात कायम स्थिर आणि शांत ठेवू शकतो? यावर नक्कीच सखोल विचार करा. मनःपूर्वक धन्यवाद.